गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कम्प्युटर ग्राफिक्समधील इंट्रोडक्शन टू कम्प्युटर ग्राफिक्सचं चौथं लेक्चर पाहतो. आपण पहिल्या 3 लेक्चरमध्ये कम्प्युटर ग्राफिक्स काय असतं हे आपण समजून घेतलं आहे. आपण वेगवेगळे पॉईंट्स पाहिले. आपण कालच्या लेक्चरला आपण कम्प्युटर ग्राफिक्स रिलेटेड असणारे कॉम्पोनंट्स किंवा त्याचे ॲप्लिकेशन्स किंवा कशा प्रकारची सिस्टीम राहते, ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय असतो किंवा सिस्टीम लेवल हार्डवेअर लेवल कशा टाईपमध्ये वर्क करते, त्यामध्ये कम्प्युटर ग्राफिक्सचं काय वर्किंग असणार आहे, त्यानंतर ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे काय असतो, ॲप्लिकेशन मॉडेल म्हणजे काय असतो. म्हणजे आपण कम्प्युटर ग्राफिक्सची आपण सिस्टीम पाहिली. त्यानंतर त्याचे 2 टाईप पाहिले आपण, इंटरॅक्टिव्ह अँड नॉन इंटरॅक्टिव्ह, म्हणजे ॲक्टिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स आणि पॅसिव्ह कम्प्युटर ग्राफिक्स. त्याचप्रमाणे आपण ॲप्लिकेशन पाहिले. त्यानंतर कोणत्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तिथे यूज होणार आहे, कोणत्या प्रकारचं इंटरॅक्शन यूज होणार आहे किंवा प्रेझेंटेशन्स यूज होणार आहे, हे नेक्स्ट चॅप्टर वाईज असणार आहेत. बट काय अजून एक 2-3 पॉईंट आहेत की कम्प्युटर ग्राफिक्समध्ये ते आपल्याला माहिती असावेत. पिक्सेल तर माहिती आहे, पण पॉईंट आणि पिक्सेलमध्ये काय डिफरन्स असेल, किंवा रास्टर म्हणजे काय असतं, व्हेक्टर म्हणजे काय असतं, किंवा RGB कलरचा इम्पॅक्ट काय आहे कम्प्युटर ग्राफिक्समध्ये, किंवा कोणत्या प्रकारचं इसेन्शियल प्रोग्रॅमिंग यूज केलं जातं किंवा कोणत्या प्रकारचं ओपन जेल यूज केलं जातं, हा सगळे पार्ट आपल्याला 1 बाय 1 येणारच आहे चॅप्टर वाईजमध्ये त्या वेळेस. बट फर्स्ट चॅप्टरमध्ये पूर्ण इंट्रोडक्टरी पार्ट दिला आहे की जर तिथं काही गोष्टी क्लिअर झाल्या की नेक्स्ट लेवलला किंवा नेक्स्ट चॅप्टरमध्ये जात असताना ती गोष्ट आपल्याला सोपी पडत जाते. तर फर्स्ट पॉईंट पण राहतो पिक्सेल. पिक्सेल आपण काल पाहिला होता, किंवा एक इट इज अ टर्म, सगळ्यात मेन टर्म आहे कम्प्युटर ग्राफिक्सची पिक्सेलची. पिक्सेल हा स्मॉलेस्ट असतो, ॲड्रेसेबल असतो एलिमेंट असतो. कसला तर स्क्रीन एलिमेंट असतो. हा एक पिक्सेल झाला. इट इज नॉट डॉट, इट इज अ पिक्सेल. हा एक पिक्सेल झाला. तो रेक्टँग्युलर ग्रीडमध्ये असतो, म्हणजे एक रेक्टँग्युलर ग्रीडमध्ये असतो. त्याला स्वतःचं नाव आहे, त्याचा स्वतःचा ॲड्रेस आहे, त्या स्वतःची इंटेन्सिटी आहे. कारण का ह्या पिक्सेलची इंटेन्सिटी त्याच्या कलरवर डिपेंड्स राहते. मग तो कलर कोणावर डिपेंड्स राहतो त्या पण टर्म महत्त्वाच्या आहेत की बाबा किती प्रकारचे बीट त्याच्यामध्ये यूज केले आहेत. 1 बाईट यूज केला आहे का 2 बाईट यूज केला आहे. 1 बाईट यूज केला असतं तर 8 बीट असतील, मग 2 बीटचा 8 केला तर 256 कलरची एक पिक्सेलची इंटेन्सिटी राहते. मग जसं जसं पिक्सेल वाढत जाईल किंवा जसं जशा प्रकारचं फ्रेम बफर त्याच्यामध्ये वाढत जाईल तशी तशी त्या स्क्रीनची काय आहे ना जी काय यूज करणार आहेत त्याची इंटेन्सिटी वाढत चालते. तर पिक्सेल हा स्मॉलेस्ट डॉट आहे. म्हणजेच तो डॉट जरी असला तर तो कशामध्ये एक रेक्टँग्युलरमध्ये त्याला स्वतःचा ॲड्रेस आहे, तो ॲरेमध्ये स्टोअर होतो. बरोबर. देन पॉईंट. मग पिक्सेल म्हणजे काय, आपण जर ह्याला डॉट म्हटलं बरोबर, पण हा डॉट कसा असेल रेक्टँग्युलरमध्ये असतो, आणि पॉईंट म्हटलं की तो काय आला, हा पॉईंट झाला. पॉईंट हा आणि पिक्सेल हा, कारण पिक्सेल हा लोकेशन दाखवतो किंवा नाही का त्याला स्वतःचा ॲड्रेस असतो, तो कुठंतरी जाऊन स्टोअर होत असतो. बरोबर, इन मेमरीमध्ये, कारण त्याच्यामध्ये बिट्स आहेत. आणि जर आपण पॉईंट म्हटलं की व्हॉट यू मीन बाय पॉईंट, पॉईंट आणि पिक्सेलमध्ये काय स्मॉलेस्टली डिफरन्स असू शकतो. पॉईंट हा हालचाल करत नाही, एका जागेवर राहिला की एका जागेवर तो लोकेशनच फक्त दाखवण्याचं काम करतो, तो स्वतःचं ॲड्रेस दाखवायचं काम करत नाही. या त्याला स्वतःची काय क्वालिटी नसते. इट इज नॉट क्वालिटी पर्सन, इट इज अ क्वालिटी. ह्याची जशी डेप्थ वाढत जाईल तशी त्याची क्वालिटी वाढत जाते. पॉईंटची नाही. पॉईंट फक्त काय एक कोऑर्डिनेट पॉईंट असतो. अ पॉईंट इज अ पोझिशन ऑन अ प्लेन. फक्त काय ती पोझिशन दाखवायचं काम कोण करतं, पॉईंट करतो. पिक्सेल हा काय करतो, ॲक्च्युअल त्याच्यावर इमेज डिस्प्ले होत असते. लक्षात घ्यायचा. हा बाउंड्री लेवल दाखवण्याचं काम करतो किंवा त्याचं
लोकेशन दाखवायचं काम करतो त्या प्लेनवर, परंतु ॲक्च्युअल इमेज ही डिस्प्ले किंवा इमेज कधी तयार होती, द नंबर ऑफ पिक्सेल, द कलेक्शन्स ऑफ पिक्सेल, जर ग्रुप ऑफ पिक्सेल असतील तर त्याची इमेज डिस्प्ले होत असते किंवा व्हिडिओ रेकॉर्ड होत असतो किंवा काय वॉटेवर. इट इज अ मेन डिफरन्स पिक्सेल आणि पॉईंट. पॉईंट हा लोकेशन दाखवायचं काम करतो प्लेनवर आणि हा स्क्रीन इलेमेंट स्वतः असतो, कारण त्याला स्वतःचं काय असतं, व्हॅल्यू असते, कारण ती व्हॅल्यू जशी वाढत जाईल तसं त्याचं इंटेन्सिटी वाढत चालते. इट इज अ मेन डिफरन्स पिक्सेल आणि पॉईंट्स. देन पुढं गेल्यानंतर हा सिंगल पॉईंट झाला, परंतु एखादी वेळेस आता ज्यावेळेस आपण 4थ्या चॅप्टरमध्ये जाऊ, रास्टर स्कॅन ग्राफिक्स आपल्याला आहे किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे किंवा आपल्याला क्लिपिंग आहेत, प्रत्येक चॅप्टरचं एम वेगळा आहे की ॲक्च्युअल मला वर्क करत असताना कशा टाईपमध्ये वर्क करायचं आहे. बट मला जर एखादी इमेज क्रिएट करायची असेल किंवा स्कॅन करायची असेल, स्कॅन करणं म्हणजे डिस्प्ले करतो आहे मी त्या ऑन द स्क्रीनवर, मग ती प्रोड्यूस करत असताना कशा प्रकारची कंपोज होते. मग वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही नाही का एखादी इमेज किंवा एखादी नाही का PDF फाईल असेल किंवा एखादी GPG फाईल असेल किंवा एक्सेल असेल, डॉक्स असेल, ह्या सगळ्या फाईल आपल्याला स्क्रीनवर ज्यावेळेला डिस्प्ले होतात, मग त्याच्यामध्ये नेमकं कशा प्रकारचा अल्गोरिदम यूज गेला असेल, ते डिस्प्ले होत असताना कसा स्कॅन होत असेल, स्कॅन खालून वर होते का आडवी होते का कशा प्रकारचं होते, स्कॅन होत असताना ती इमेज डिस्प्ले होत असते, किती 1 सेकंदचा कितीतरी डिवाईड केल्यानंतर ती डिस्प्ले होते, म्हणजे किती फास्ट प्रोसेस होत असेल, किंवा एखादा व्हिडिओ कंटिन्युअसली लोड होत असेल किंवा चालत असेल तर किती प्रकारची त्याची इमेज स्कॅन होत असेल. हा त्याच्या इंटेन्सिटीवर, त्याच्या रिफ्रेश रेटवर किंवा तुमची कशा प्रकारची स्क्रीन आहे ती यूज होत असते. तर आपल्याला पॉईंट नेक्स्ट पाहायचं रास्टर. मग रास्टर स्कॅन नावाचं आपल्याला 4था चॅप्टर आहे. मग रास्टर स्कॅन आपला हा काय आहे, जर चॅप्टर असेल तर मग रास्टर कशा प्रकारचा अल्गोरिदम वर्क करत असतात. मग त्याच्यामध्ये DDI अल्गोरिदम आहेत, लाईन ड्रॉईंग अल्गोरिदम आहेत, ब्रेसमन्स अल्गोरिदम आहेत. बट व्हॉट इज द रास्टर. आज मला फर्स्ट चॅप्टरमध्ये समजून घ्यायचं की रास्टर म्हणजे काय, की रास्टर कशा प्रकारचं वर्किंग करणार आहे. तर रास्टर इज रेक्टँग्युलर ॲरे ऑफ पॉईंट्स ऑर डॉट्स. रास्टर स्कॅन काय आहे, इट इज अ रेक्टँग्युलर ॲरे, कारण तो स्कॅन करतो आहे. मग स्कॅन करतो आहे म्हणजे कोणाला स्कॅन करतो आहे, पिक्सेलला स्कॅन करतो आहे. पिक्सेलला स्कॅन करतो आहे म्हणजे तो कशाला करतो आहे, त्या ॲरेला. म्हणजे जर नंबर ऑफ एक इमेज मला डिस्प्ले करायची ह्या स्क्रीनवर, बरोबर, जर डिस्प्ले करायची असेल तर ती डिस्प्ले ह्याच्यावर होणार आहे. मग ती स्कॅन होत ती इमेज काय होत असते, डिस्प्ले होत असते. मग तो घेत असताना प्रत्येक ॲरे घेतो आहे, हा ॲरे घेतला, हा ॲरे घेतला, हा ॲरे घेतला, हा पिक्सेल घेत गेला म्हणजे तो काय गेला, ॲरे घेत गेला. मग जो होत असेल प्रत्येक रो स्कॅन होत असताना त्याला स्कॅन लाईन म्हटलं जातं किंवा त्याला रास्टर स्कॅन म्हटलं जातं. ज्यावेळेस एखादी इमेज प्रोड्यूस होत चालती, त्यावेळेस ती रो बाय स्कॅन होत चालती आणि ती इमेज काय होत चालती, ह्या पिक्सेल बाय. ती पिक्सेल आपल्याला दिसून येत नाही पण ती इमेज डिस्प्ले होते. म्हणजे तो डेटा दिसतो म्हणजे डेटा कशात आहे, त्या पिक्सेलमध्ये आहे. तर पिक्सेलमध्ये डेटा आहे म्हणून ते आपल्याला प्रोड्यूस होत असते. मग ह्या अल्गोरिदम थ्रू किंवा ह्या रास्टरच्या थिंगमधून किंवा जी काय रास्टर आपल्याला समजून घ्यायचं आहे, त्या रास्टरचं वर्किंग काय आहे, तर ईच रो ऑफ पिक्सेल म्हणजे प्रत्येक रोमध्ये काय आहेत, पिक्सेल आहेत, ते स्कॅन होत चालते. त्यालाच काय म्हटलं जातं, रास्टर स्कॅन म्हटलं जातं किंवा स्कॅन लाईन म्हटलं जातं. मग GPG फाईल असेल किंवा एखादी बिटमॅप फाईल असेल किंवा व्हॉटेवर कोणत्या प्रकारची फाईल असेल तर ती त्या स्क्रीनवर काय होत असते, डिस्प्ले होत असते. लक्षात घ्या, इट इज अ रास्टर स्कॅन. रास्टर स्कॅन हे थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, कारण का ॲरे त्याच्यामध्ये यूज केला जातो. प्रत्येक 1 बाय 1 मला तो पाथ कंपोज करत नाही चालत, तो काय करतो, स्कॅन बाय स्कॅन, लाईन बाय लाईन स्कॅन करत चालतो. इट्स अ रास्टर. म्हणजे लाईन ड्रॉ करायची असेल, एखादी लाईन ड्रॉ करत असेल तर तीसुद्धा काय होणार आहे, तो रेक्टँग्युलर यूज होणार आहे किंवा तो ॲरे यूज करत ती इमेज डिस्प्ले होत असते. मग तुमची इमेज फाईल असू द्या, तुमची TF फाईल असू द्या, तुमची BMAP फाईल असू द्या, कसल्याही प्रकारची फाईल असू द्या,
ती रास्टर स्कॅन थ्रू काय होत असते, ओपन होत असते. नेक्स्ट, काय वेगवेगळ्या इमेजेससाठी किंवा वेगवेगळ्या एक्सटेन्शनसाठी किंवा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वेगळ्या प्रकारचं स्कॅन केलं जातं. तर नेक्स्ट आहे व्हेक्टर. एक नवीन कन्सेप्ट व्हेक्टरचीच ग्राफिक्समध्ये. व्हेक्टर हा तुम्ही नाही का मॅथमॅटिक्समध्ये पाहिलेला आहे. व्हेक्टरला डायरेक्शन असतं किंवा त्याला मॅग्निट्यूड असतं, बरोबर. त्याला स्वतःचं एक दिशा असते आणि त्या दिशेनुसार तो काय करत असतो, वर्क होतो. इट इज डिसिप्लिनली. व्हेक्टरचं वर्किंग काय होतं, डिसिप्लिनली. हा पिक्सेलला घेऊन वर्क करतो. रास्टर हा कोणाला करतो, पिक्सेलला. म्हणजे लाईन बाय लाईन करत असताना तो काय करत जातो, तो पिक्सेलला घेऊन गेला, म्हणून आपण त्याला रास्टर स्कॅन म्हटलं. व्हेक्टर ग्राफिक्स आर कंपोज बाय द पाथ. ह्याला डायरेक्ट पाथ किती मॅग्निट्यूड डायरेक्शन दिले, इथून इथपर्यंत जा. स्क्रीन आहे, इथून इथपर्यंत जा, मग तो इथपर्यंत जाणार का, त्याला पाथ प्रोड्यूस केला आहे. किंवा व्हेक्टर ग्राफिक्स करत असताना किंवा व्हेक्टर ग्राफिक्सचं स्कॅन होत असताना किंवा इमेज डिस्प्ले होत असताना किंवा ना काही PDF फाईल डिस्प्ले होत असताना, कारण बऱ्यापैकी ॲडॉप्ट रीडर व्हेक्टर वर्क करतं कम्प्युटर ग्राफिक्समध्ये. कारण हा फिक्स आहे PDF फाईल, ती ओपन होत असताना त्याचा पाथ ठरला इथून तर तिथपर्यंत ओपन हो. तो स्कॅन करत ओपन होत नाही. PDF फाईल बघा, स्कॅन करत फाईल ओपन होत नाही. एखादी वर्ड फाईल असेल, PDF फाईल स्कॅन करत ओपन होत नाही, डायरेक्ट ओपन होते. कारण का, इट इज व्हेक्टर ग्राफिक्स यूज. इट इज अ कंपोज्ड पाथ. त्याला पाथ कंपोज येतो, डायरेक्ट तो काय होतो, ओपन होतो इमेजवर, सॉरी स्क्रीनवर. मग व्हेक्टर इज डिरेक्टेड लाईन सेगमेंट दॅट आर मॅग्निट्यूड ऑर डायरेक्शन. ह्याच्यामध्ये फरक एवढाच आहे. रास्टर स्कॅनमध्ये लाईन बाय लाईन स्कॅन केलं जातं, म्हणून ह्याला उशीर लागतो आणि हा काय मोर एक्सपेन्सिव्ह पडतो. व्हेक्टर हा कंपोज केला जातो डायरेक्ट पाथली, म्हणून हा काय लेस एक्सपेन्सिव्ह. म्हणजे वर्क करत असताना, म्हणजे ज्यावेळेस त्याचं काम करत असताना किंवा त्याला यूज करत असताना त्याच्यावर खर्च कमी येतो. देन व्हेक्टर इज डिरेक्टेड लाईन सेगमेंट, कारण का ह्याला मॅग्निट्यूड आहे आणि त्याला पाथ आहे, डायरेक्टली तो काय होत असतो, ओपन होत असतो. तर फॉर एक्झाम्पल ॲडॉप्ट रीडर, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी ॲडॉप्ट रीडरची फाईल ओपन होत असताना व्हेक्टर ग्राफिक्सचा तिथं काय केलेला जातो, यूज केलेला जातो. देन एक कन्सेप्ट आहे, आपण पिक्सेल, हे इज अ मेन कन्सेप्ट आहेत. ह्या एक्झाममध्ये विचारले जातात, मल्टिपल चॉईससाठी पण महत्त्वाचे आहेत. हा चॅप्टरमध्ये मी जेवढं लर्न केलं आहे तुम्हाला, प्रत्येक गोष्ट महत्त्वाची. इतक्या टर्म ह्याच्यामध्ये येऊन गेल्या आताच्या आता. मला वाटतं आत्तापर्यंत 25-26वी टर्म असेल, की आपण पहिल्यांदा 14-15 टर्म पाहिले होते आणि त्यानंतर ह्या 2-3 लेक्चरमध्ये 10 टर्म नवीन आले असतील. तर आज आपण पिक्सेल काय, पॉईंट काय, रास्टर काय, व्हेक्टर काय, तशाचप्रमाणे RGB कलर. जर कम्प्युटर ग्राफिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इमेजेस किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कलर डिस्प्ले होत असतात किंवा रिफ्लेक्टेड होत असतात किंवा इमिट होत असतात, मग तिथं एक मॉडेल बसवलं जातं RGB मॉडेल नावाचं. कारण RGB मॉडेलचं काम काय आहे, रेड, ग्रीन अँड ब्ल्यू ह्या 3 कलर काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचे कलर डेव्हलप करत चालत असतात. इट इज मल्टिपल टू मल्टिपल. जसे त्याची इंटेन्सिटी वाढत जाईल, जशी कलरची इंटेन्सिटी वाढत जाईल, जशा प्रकारचं नाही का बीट वाढत जातील, तशा प्रकारची त्या कलरची काय होत चालते, इंटेन्सिटी वाढत चालते. मग वेगवेगळ्या पूर्वी नाही का एक बॉक्स असायचा TV त्याच्यामध्ये नाही का फॉस्फरसन ते म्हणजे ट्यूब असायची, त्याच्यानुसार ते काय होत असते, कलर रिफ्लेक्ट होत होतं त्या RGB कलरनुसार. एवढा मोठा TV असायचा, परंतु त्याच्यामध्ये स्क्रीन दिसायची ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन दिसायची. नंतर पुढं आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा चेंज करण्यात आला, त्याच्यामध्ये RGB कलर सिस्टीम बसवली गेली. मग कलर चेंजेस व्हायला लागले, इमेजेस व्हायला लागल्या. कलर जास्त प्रकारचे नसते, 10-15 ते प्रकारचे कलर असायचे आणि ते इमिट होत होते त्या मोठ्या डबड्यामध्ये किंवा त्याला आपण CRT म्हणतो, कॅथोड रो ट्यूबद्वारे. त्यानंतर LCD आले. मग LCDमध्ये अजून त्याची इंटेन्सिटी वाढली, परंतु LCDमध्ये पाहता असताना जर मी वेगळ्या अँगलनी पाहिलं तर इमेज व्यवस्थित दिसत नाही, त्याला सरळच पाहायला लागतं, बरोबर. देन नंतर प्लाझ्मा टाईप LED आले. तुम्ही कोणत्याही अँगलनी पाहिलं त्याची इंटेन्सिटी वाढत गेली. म्हणजे आज जर मी 75 इंचीचा किंवा 100 इंचीचा 150 इंचीचा TV घेतला तर त्याची पिक्सेलिटी किंवा ते स्क्रीन रिव्हॉल्युशन ही मोठं राहतं. किंवा छोट्या मोबाईलमध्ये पाहत असताना आणि चांगल्या मोबाईलमध्ये पाहत असताना त्याचं स्क्रीन रिझॉल्युशन किंवा त्याचं इमेज रिझॉल्युशन हे त्याच्या
आतील RGB कलरवर डिपेंड्स राहतं. जसं जशी सिस्टीम चेंज होत जाईल तशा तशा प्रकारची कलर सिस्टीम तिथं बसवली जाते. RGBचा मेन पर्पज काय? इट इज फॉर द सेन्सिंग, रिप्रेझेंटेशन अँड डिस्प्ले द इमेज इन इलेक्ट्रॉनिक सिस्टीम. त्या इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर तो डेटा किंवा ती इमेज सेन्स करण्यासाठी किंवा प्रेझेंट करण्यासाठी ह्या RGBचा यूज होत असतो. म्हणजे TV असेल, कम्प्युटर असेल, तुमचा लॅपटॉप असेल, तुमची मोबाईलची स्क्रीन असेल, व्हॉटेवर जिथं डिस्प्ले होईल तिथं त्या RGB सिस्टीम कलरचं काय होतं, ते कलर इमिट होत असतात. जेवढ्या जशा प्रकारची तुमची सिस्टीम असेल, जशा प्रकारचं तुमचं हार्डवेअर लेवल असेल, जशा प्रकारचे तुम्ही किती इंच पिक्सेलचं आहे, पिक्सेलचं पहा तिथं पिक्सेलचं यूज केलं जातं, किती पिक्सेलची स्क्रीन आहे, कारण जशा प्रकारची पिक्सेलची स्क्रीन आणि त्या पिक्सेलमध्ये त्या एका पिक्सेलची इंटेन्सिटी किती असेल त्याच्यावर त्याची क्लिअरिटी डिपेंड्स राहते. RGB मॉडेल्स. देन एवढं सगळं करत असताना आपल्याला कम्प्युटर ग्राफिक्समध्ये प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. ह्याच्यामध्ये इव्हेंट ड्राईव्ह प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. इव्हेंट ड्राईव्ह प्रोग्रामिंगचा यूज काय केला जातो? मी माऊस क्लिक करतो किंवा व्हिडिओ गेम खेळतो आहे, मी ॲक्टिवली त्या व्हिडिओशी किंवा त्या स्क्रीनशी कम्युनिकेट करत असतो किंवा एखाद्या व्हिडिओनुसार डिस्प्ले होत असेल पॅसिवली, तर हे होत असताना आपण माऊस असेल, कीबोर्ड्स असेल, जॉयस्टिक असेल, लाईट पेन असेल, आता बघा स्क्रीनवर लाईट स्क्रीन आले त्या चेंजेस करायचे असेल तर आपण मागं पुढं आपण सेन्सिटिव्हली करू शकतो आपण. तर ते करत असताना त्यामागं इव्हेंट ड्राईव्ह प्रोग्रामिंग यूज केलं जातं. त्या इव्हेंट ड्राईव्हिंगचं प्रोग्रामिंगचं काम काय? तो अंडरस्टँडिंग करून त्याचं ॲनालिसिस करून मग तिथं कशा प्रकारचं क्लिक केलं पाहिजे, क्लिक केल्यानंतर काय होईल, माऊस क्लिक केल्यानंतर राईट क्लिक केल्यानंतर काय होईल, किंवा आपण कर्सर घेऊन जात असतो किंवा कीबोर्ड यूज करतो किंवा ते जॉयस्टिक गेम खेळण्यासाठी यूज केला जातो, लाईट पेन्स यूज केला जातो. असे वेगवेगळे इनपुट्स आपण किंवा आउटपुट्स आपण यूज करत असतो. मग त्यांना हँडलिंग करण्यासाठी इव्हेंट प्रोग्रामिंगचा यूज केला जातो. इव्हेंट्स म्हटलं आहे कारण त्याच्यामध्ये काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन असतात. माऊस क्लिक असेल, कीबोर्ड क्लिक असेल किंवा वॉटेवर ऑन क्लिक नावाचे, तर त्या प्रोग्रामिंग इसेन्शियल ह्या कम्प्युटर ग्राफिक्समध्ये यूज केला जातो. त्याचप्रमाणे प्रोग्रामिंग लँग्वेज किंवा हे इव्हेंट मला यूज करायचे असतील, अदर्स हँडल करायचे असतील, तर जशी सी प्रोग्रामिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लायब्ररी असतात, तशीच ओपन जेल नावाची आज मार्केटमध्ये इतकी मोठी लायब्ररी की आज बऱ्यापैकी अशा प्रकारचं वर्किंग करत असताना किंवा मोठ्या प्रकारचं ॲप्लिकेशन तयार करत असताना तिथं ओपन जेल नावाच्या लायब्ररीचा भरपूर यूज केला जातो. मग ओपन जेल नेमकं काय आहे? इट इज अ लायब्ररी. त्यातून तुम्ही घ्या, यूज करा. म्हणजे इव्हेंट्स सारखे असतील, क्लिकसारखे असतील किंवा कोणत्याही प्रकारचे ग्लो असतील किंवा विंडोजसाठी असतील, अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये काय आलेले आहेत, बिल्ट इन फंक्शन आहेत. त्या ओपन जेलचा यूज करून तुम्ही ग्राफिकली सिस्टीम यूज करू शकता. मग तुम्हाला वर्किंग करत असताना जर कम्प्युटर ग्राफिक्समध्ये काम करत असेल तर ओपन जेल समजून घ्या. ओपन जेल तुम्ही आज इंटरनेटवर सर्च केलं तर तुम्हाला बराच सगळा डेटा, म्हणजे ओपन जेलचं वर्किंग कसं असतं किंवा काय असतं किंवा कोणत्या प्रकारच्या लायब्ररी असतात, अफाट आहेत त्याच्यावर वर्ष 2 वर्ष काम केलं तर ती कमी पडेल, एवढी मोठी लायब्ररी येते. कारण जर मला ग्राफिक्समध्ये काम करायचं असेल तर मला ओपन जेल आधी येणं गरजेचं. जर ओपन जेल मला माहीत असेल तर मी फास्टली आणि लवकरच्या लवकर स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करून ग्राफिकल सिस्टीम मी काम करू शकतो. इट इज अ इंट्रोडक्टरी पार्ट. फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण जेवढा काय सगळा पार्ट पाहिला, हा सगळा इंट्रोडक्टरी पार्ट आहे. ह्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असाव्यात. पिक्सेल म्हणजे काय असतो, फ्रेम बफर म्हणजे काय असतं, रिफ्रेश रेट म्हणजे काय असतो, इंटरलॅसिंग कशा प्रकारचं असतं, रिफ्रेश रेट वाढला तर काय आणि कमी झालं तर काय, त्यानंतर APX मॅप म्हणजे काय, बिट कलर म्हणजे काय, डेप्थ कलर म्हणजे काय, त्यानंतर पिक्सेल मॅप म्हणजे काय, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट आहेत त्या आपल्याला माहिती असाव्यात. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट चॅप्टर चालू होईल. हा आपला चॅप्टर इथं संपलेला आहे. ओके, थँक्यू.